नमस्कार मित्रांनो, मी निखिल शहा, उपशिक्षक क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय भवानीनगर। आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। हा खरं तर माझा पहिलाच प्रयोग आहे आणि एक शिक्षक म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही आवड किंवा छंद हे असतातच आणि आपल्या आवड आणि छंद आपण हे जोपासलेच पाहिजे। तर यापैकी असा एक छंद मला जवळपास एक 10 वर्षापूर्वीपासून मला जडलेला हा छंद तो म्हणजे वाचनाचा छंद। आणि एक शिक्षक म्हटल्यानंतर वाचन हे आलंच व आपल्या विद्यार्थ्यांसमोर आपण सादरीकरण करत असताना ज्या गोष्टीची आपल्याला अत्यंत नितांत गरज असते ते म्हणजे आपण सतत वाचत राहणे, कारण की वाचनातून आपले अनुभव हे वाढत असतात। एखादं 70 वर्षाची व्यक्ती जे आपल्या जीवनातून अनुभव घेते ते तो एखाद्या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो आणि आपण काही तासामध्ये ते पुस्तक वाचून त्याचे ते 70 वर्षाचे अनुभव ग्रहण करण्याचा प्रयत्न करू शकतो। आज मी आपल्यासमोर एका अशाच पुस्तकाबद्दल बोलणार आहे। मी वाचलेली आत्ताच एक कादंबरी मी वाचलेली आहे, ती म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी मी वाचलेली आहे। आणि ही कादंबरी अगोदरसुद्धा मी एक 10-12 वर्षापूर्वी वाचली होती, परंतु परत एकदा मला ती वाचावीशी वाटली आणि त्याबद्दल थोडं बोलावं म्हणून मी आज आपणासमोर आलेलो आहे। फकीरा ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी मराठी साहित्यातलं एक आगळं वेगळं रूप आहे असं मला वाटतं। मराठी साहित्याला कलाटणी देणारं किंवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो दलित साहित्यामध्ये बदल घडवून आणणारं, दलित साहित्यामधलं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे फकीरा आहे। अण्णाभाऊ साठेंनी ही जी कादंबरी लिहिली आहे, त्यांनी या कादंबरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेलं आहे। खरं तर अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामध्ये एक दुवा म्हणजे ही कादंबरी असावी असं मला वाटते। महाराष्ट्र शासनानं 1961 सालचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील या पुस्तकाला दिलेला आहे। आणि ही कादंबरी आपल्यासमोर एक मांग समाजामधील एक फकीरा नावाच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर ती उभी करते आणि त्या फकीराला ज्यांच्याशी लढावं लागतं ते म्हणजे एक सामाजिक अन्याय आणि ब्रिटिश राजवट, या दोघांमधली ही कथा आहे। मांग समाजातील तो फकीरा, या कादंबरीची जी सुरुवात आहे ती अतिशय रोमहर्षक पद्धतीने करण्यात आलेली आहे। फकीराचे वडील म्हणजे राणोजी मांग हे आपल्या गावासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचं बलिदान देतात आणि तिथून ही कादंबरी पुढे सरकते। या कादंबरीची जी सुरुवात आहे ही अतिशय रोमहर्षक पद्धतीने करण्यात आलेली आहे। या कादंबरीमध्ये आपल्याला फकीरा अंधश्रद्धा असेल, गरिबी असेल किंवा त्यावेळेसची जी सामाजिक अन्यायाची पद्धत होती त्याच्याशी लढताना आपल्याला दिसतो। अतिशय वेगळी आणि रांगडी भाषा यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी वापरलेली आहे। अण्णाभाऊ साठे म्हणजे केवळ 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेला हा व्यक्ती आणि अतिशय सुंदर ग्रामीण कादंबरी त्यांनी ही लिहिलेली आहे। या कादंबरीमधील भाषा जी आहे, अण्णाभाऊ साठेंची ही भाषा खरं बघता त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवांची ही भाषा आहे आणि त्यांनी आपल्या अनुभवातून लिहिलेले हे अतिशय सुंदर पुस्तक आहे। या कादंबरीचे महत्त्व ते म्हणजे सामाजिक न्यायाची जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे। म्हणजे आजच्या काळात देखील म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 75 वर्षांनंतरसुद्धा आज आपल्याला सामाजिक न्यायाची जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे। अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजे दलितांसाठी अतिशय प्रेरणादायक ठरणारी ही कादंबरी आहे। दलित लेखकांसाठी एक प्रकारे साहित्याची लाट आणणारी ही कादंबरी होती। त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी अतिशय झपाटलेपणाने लिहिलेली आहे। त्या कादंबरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच अनुवाद देखील झालेले आहेत। मग ती रशियन भाषा असेल, पर्शियन भाषा असेल, पोलिश भाषा असेल, जर्मन भाषा असेल किंवा इंग्रजी भाषा असेल, या विविध भाषांमध्ये या कादंबरीचे अनुवाद देखील झालेले आहेत। यावरून आपल्याला असं कळते की एका मराठी लेखकाने लिहिलेली ही कादंबरी जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांना वेड लावणारी किंवा आपल्याकडे आकर्षून घेणारी ही कादंबरी ठरलेली आहे। एक मराठी लेखक जो अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला आहे आणि तो लेखक संपूर्ण जगामध्ये आपली ही कादंबरी किंवा आपलं लिखाण पोहोचवतो, यावरून आपल्याला या लेखकाचे कौशल्य किंवा या लेखकाची उंची त्यावरून आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकतो। अण्णाभाऊ साठेंनी आपला विद्रोही आवाज संपूर्ण जगामध्ये पोचवण्याचा प्रयत्न या कादंबरीद्वारे केलेला आहे।
अशी ही फकीरा कादंबरी. आज आपण फकीरा कादंबरीबद्दल बोललो आणि आपणा सर्वांना देखील ही कादंबरी आवडेल असं अपेक्षा मी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.